नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल रायझिंग स्टार परभणीवर। व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय प्रत्येक घराघरात पोहोचलाय आणि प्रत्येक बेरोजगार तरुणांसाठी, वयस्कर मंडळीसाठी हा व्यवसाय म्हणजे मित्रांनो आजच्या कंडिशन मध्ये सर्वात महत्त्वाचा व्यवसाय बनलाय की जो या ठिकाणी उपजीविकेचं महत्त्वाचं साधन बनलाय। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो गावरान कुक्कुटपालनातून आपल्याला कित्येक पटीने नफा मिळतोय, पण या नफ्याला जर आपल्याला वाढवायचा असेल आणि हा गावरान कुक्कुटपालनाचा फार्म जर उत्तरोत्तर प्रगतीपथावर न्यायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला गावरान कुक्कुटपालनामध्ये इन्क्युबेटरचा सपोर्ट घ्यावा लागतो। म्हणजे गावरान कुक्कुटपालन असो किंवा त्यासोबत असणारे निमगावरान कुक्कुटपालन की ज्याच्यामध्ये मित्रांनो सहज पाहायला गेलं तर कावेरी, ग्रामप्रिया, गिरिराज, वनराज, पाथर्डी, सह्याद्री, कडकनाथ यांसारख्या सर्व कोंबड्यांचा जरी विचार केला तरी मित्रांनो इन्क्युबेटरचा वापर करून तुम्ही 100% स्वतःचा नफा कित्येक पटीने त्या ठिकाणी वाढवू शकतात। या अंतर्गत मित्रांनो आपण रायझिंग स्टार परभणी या आपल्या आवडत्या YouTube चॅनलला संदर्भात असताना मित्रांनो इन्क्युबेटर डेव्हलप केले। हे इन्क्युबेटर कसं आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल व इन्क्युबेटरचा वापर केल्यानंतर तर तुम्हाला माहितच आहे की आपल्या कित्येक पटीने नफा मिळतो। पण जो तुमचा प्रश्न होता की इन्क्युबेटर कुणाकडून घ्यावं, कसं घ्यावं आणि हे इन्क्युबेटर घेत असताना साधारणतः फक्त 1000 रुपयामध्ये तुम्हाला इन्क्युबेटर घरपोच मिळणार आहे मित्रांनो, म्हणजे तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे। मग बाकी तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर कितीला पडेल, फुल ऑटोमॅटिक इन्क्युबेटर कितीला पडेल, सगळ्यांची किंमत व या सर्वांसोबत दिल्या जाणाऱ्या संपूर्ण सुविधा कोणत्या या सर्वांसोबत मित्रांनो सेमी ऑटोमॅटिक असणाऱ्या इन्क्युबेटरचा लाईव्ह डेमो सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वाचा आहे, तुमचं नशीब पालटणारा हा व्हिडिओ आहे। कारण मित्रांनो इन्क्युबेटर देणाऱ्या अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी कंपनीज असतील, पण मित्रांनो आपण इन्क्युबेटर फक्त देत नाही तर इन्क्युबेटर सोबत मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नॉलेजचा खूप मोठा स्रोत सुद्धा आपल्याला देत असतो। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, आवडला तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या व्हिडिओ लिंकचा त्या ठिकाणी आधारही घेऊ शकतात। आणि राहिला त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राइबचा प्रश्न, तर सबस्क्राइब करण्यासाठी आपण व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या त्या ठिकाणी आल्यानंतर लाल रंगाचा सबस्क्राइबचा ऑप्शन दिसेल, त्याला टच करा, त्याचा रंग बदलून बाजूला घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल आणि मिळणारा व्हिडिओ तुमच्या ज्ञानात भर पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि सोबतच मित्रांनो काही समस्या असतील तर कमेंट सेक्शन मध्ये पाठवत चला। सोबतच आपल्याला या ठिकाणी मार्केटिंग मध्ये सपोर्ट व्हावा म्हणून मित्रांनो आपण नवीन YouTube चॅनल डेव्हलप केले की ज्याचं नाव आहे कृषी सारथी 88। या चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी YouTube वर या त्या ठिकाणी आल्यानंतर KRUSHI थोडी जागा सोडून SARTHI आणि थोडी जागा सोडून मित्रांनो 88 म्हणजे 88 कृषी सारथी 88 टाइप करा, सर्च करा, त्यानंतर आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा। तुम्हाला मार्केटिंग बाबतीत मोलाचं सहकार्य मिळत राहील मित्रांनो। असं सबस्क्राइब करणं शक्य नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या कृषी सारथी 88 चा बोर्ड दाखवून लिंकला टच करून सुद्धा तुम्ही सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करू शकता। तर बघा मित्रांनो इन्क्युबेटर फक्त पुरवत नाहीत आपण, तर इन्क्युबेटर सोबत ज्ञानाचा स्रोत देतो की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या असणाऱ्या व्यवसायाला त्या ठिकाणी दुप्पट ते चौपट नफ्यापर्यंत सुद्धा पोहोचवता येतं। या अंतर्गत मित्रांनो आपण इन्क्युबेटर कोणतं वापरावं या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन दिले जाणार आहे। आणि आपल्याला इन्क्युबेटर बुक करायचा असेल व सर्व माहिती मिळवायची असेल तर तुम्ही लगेचच मित्रांनो 84 21 82 62 62 अथवा 800 7295 या दोन्हीपैकी कोणत्याही क्रमांकावरती कॉल करून मित्रांनो लगेचच माहिती मिळवू शकतात। तर बघा मित्रांनो आपल्याकडे मिळणारे इन्क्युबेटर 100 अंड्यामध्ये सेमी ऑटोमॅटिक, फुल ऑटोमॅटिक या ठिकाणी थर्माकोल बॉडी मध्ये मिळतात व त्याचसोबत मित्रांनो प्लायवूड बॉडी मध्ये सुद्धा मित्रांनो सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर मिळतात। यानंतर मित्रांनो जसं जसं इन्क्युबेटरची साईज म्हणजे त्या ठिकाणी अंड्याची कॅपॅसिटी वाढते त्यानंतर आपण संपूर्ण फोकस त्या ठिकाणी प्लायवूड बॉडीत केलाय। कारण मित्रांनो थर्माकोल बॉडी जी आहे ती मोठ्या साईजची मिळत नाही, म्हणून 100 अंड्याच्या वर असणाऱ्या संपूर्ण जे काही सिस्टम आहेत त्या सर्व प्लायवूड बॉडी मध्येच आपण अरेंज केलेल्या आहेत।
आता आपल्यासाठी थर्माकोल बॉडी चांगली आहे का प्लायवूड बॉडी चांगली आहे, मग सेमी ऑटोमॅटिक घ्यावी का फुल्ली ऑटोमॅटिक घ्यावी, मित्रांनो याबद्दल तुम्हाला व्हिडिओ संपण्यापूर्वी संपूर्ण माहिती दिली जाईल। पण तत्पूर्वी आमच्याकडून तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळणार, तुमच्यासाठी कोणती मशीन बेस्ट आहे, या सगळ्यांबद्दल सविस्तर माहिती आता तुमच्या समोर सादर करतो। तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इन्क्युबेटर कशाने तुमच्यापर्यंत येणार। तर मित्रांनो, इन्क्युबेटर कोणतंही घ्या, सेमी ऑटोमॅटिक घ्या, फुल ऑटोमॅटिक घ्या, त्या ठिकाणी थर्माकोल बॉडीचं घ्या, प्लायवूड बॉडीचं घ्या, हे इन्क्युबेटर तुमच्यापर्यंत कुरिअरने येईल। हे इन्क्युबेटर येत असताना खेड्यामध्ये सहसा इन्क्युबेटर पोहोचत नाही, पण आपण तालुक्याला किंवा जिल्हा लेवलला राहत असाल तर तुमच्या घरपोच हे इन्क्युबेटर पोहोचतंय। पण सोबतच मित्रांनो, बाबा एवढ्या दुरून इन्क्युबेटर येतंय, पण इन्क्युबेटर आल्यानंतर थर्माकोल बॉडीचा असो, प्लायवूड बॉडीचा असो, व्यवस्थित आलं नाही आणि ते खराब झालं, डॅमेज निघालं, तुटलेलं फुटलेलं निघालं, तर मग अशा वेळेस आम्ही कस्टमर म्हणून कुणाला जाब मागावा असा तुमचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतो। तर मित्रांनो, आपल्या असणाऱ्या पहिल्या फॅसिलिटीचं नाव मित्रांनो डॅमेज असेल तर रिप्लेसमेंट पॉलिसी। म्हणजे तुम्हाला तुमचं इन्क्युबेटर कोणतंही असू द्या, आपल्या मार्फत पाठवलेलं असेल तर ते इन्क्युबेटर तुम्ही घेतल्यानंतर जर डॅमेज निघालं तर मित्रांनो तुम्हाला पूर्णतः इन्क्युबेटर फ्रेश नवीन दिल्या जाईल, त्याबद्दल निश्चिंत राहा। त्यानंतर दुसरी सुविधा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुणी प्रश्न विचारतो की सर आम्ही इन्क्युबेटर घेतलं पण त्याच्या आतल्या पार्टची गॅरंटी वॉरंटी काही आहे का। तर मित्रांनो 3 महिन्यापर्यंत तुमच्या असणाऱ्या इन्क्युबेटर मधले मशिनरीज पार्ट कोणताही खराब होऊ द्या, त्याच्यामध्ये अडॅप्टर असू द्या, कंट्रोलर असू द्या, फॅन असू द्या, सेमी ऑटोमॅटिक मध्ये आणि फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये अडॅप्टर, फॅन, कंट्रोलर सहित मित्रांनो टर्नर खराब झालं, रोटर खराब झालं किंवा त्या व्यतिरिक्त मित्रांनो कोणत्याही प्रकारची अडचण आले तर मित्रांनो 90 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या मशीनचे हे पार्ट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये परत केल्या जातील। त्याच्यानंतर जर पार्ट खराब झाले तर 90 दिवसानंतर तुमच्या एरियात मिळत नसतील तर ते पार्ट्स तुम्ही आमच्याकडून सुद्धा विकत घेऊ शकतात, काहीही अडचण नाही। म्हणजे तुम्हाला लागल तेव्हा आणि लागल तेवढी पार्ट सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील। त्यानंतर तिसरी महत्त्वाची सुविधा की सर आम्ही इन्क्युबेटर वापरलं नाही, आजवर आम्हाला इन्क्युबेटर वापरण्याचा काहीच अनुभव नाही, मग अशा परिस्थितीत अंडे कशी ठेवायची, कशी वापरायची। तर मित्रांनो लक्षात घ्या, फॅसिलिटी नंबर 3चं नाव आहे अंडे निवडण्यापासून पिल्ले निघेपर्यंत एक ना एक प्रकारचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला दिल्या जाईल। त्यामुळे निश्चिंत राहा। पुन्हा एकदा ऐका, अंडे कशी निवडायची, कोणती घ्यायची, किती साईजची घ्यायची, इथपासून तर 21 दिवसापर्यंत बॅच निघेपर्यंत सगळं मार्गदर्शन दिल्या जाईल आणि तेही मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट, कसल्याही प्रकारची रक्कम तुमच्याकडून आकारल्या जाणार नाही। चौथी महत्त्वाची सुविधा की चला आता 21व्या दिवशी, 18व्या दिवशी, 20व्या दिवशी, कारण ऋतू बदलला की एखाद 2 दिवस मागे पुढे पिल्ले निघतात, मग अशा वेळेस लसीकरण कसं करायचं, ब्रूडिंग कशी करायची, याबद्दल मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल। या अंतर्गत तुम्हाला स्पेसिफिक लसीकरणाचं वेळापत्रक सुद्धा दिले जाईल 1 ते 48 दिवसाचं, आणि ब्रूडिंग साठी तुम्हाला कशी सिस्टीम लावायची याबद्दल सुद्धा मार्गदर्शन दिले जाईल। त्यामुळे मित्रांनो गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या इन्क्युबेटरचा सेल हा महाराष्ट्रात व भारतात विचार करायला गेलं तर महाराष्ट्रात मित्रांनो क्रमांक 1 ला आपल्या इन्क्युबेटरचा सेल आला आहे मित्रांनो, आणि भारतामध्ये आपण टॉप 10 मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे। याचा अर्थ मित्रांनो आपण क्वालिटी देतो, त्यासोबतच मित्रांनो क्वांटिटी पण देतो आणि सर्व्हिस एवढी जबरदस्त देतो की निराश होण्याला चान्स सुद्धा देत नाहीत। त्यामुळे मित्रांनो आपल्याला आत्ताच या क्षणीच इन्क्युबेटर बुक करायचा असेल तर तुम्ही बुक करू शकता। त्यासाठी क्रमांक आहे 84 21 82 62 62 आणि 800 7295। जे इन्क्युबेटरची किंमत असेल त्याच्यातील 30% रक्कम सुरुवातीला, राहिलेली रक्कम 70% आल्यानंतर, उदाहरणार्थ 100 अंड्यांचं सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर जे आहे थर्माकोल बॉडीचं, याची एकूण किंमत आहे मित्रांनो 3000 आणि 1000 रुपये याच्यातील ॲडव्हान्स आहे आणि 2000 रुपये कॅश ऑन डिलिव्हरी आहे। तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं की 1000 रुपयात घरपोच इन्क्युबेटर, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 1000 रुपयामध्ये घरापर्यंत इन्क्युबेटर येईल, राहिलेले 2000 रुपये तिथे आल्यानंतर द्यायची आहेत। त्यासोबत मित्रांनो आपण एक्स्ट्रा किट सुद्धा डेव्हलप केलेली आहे, ती अडॅप्टर, फॅन आणि कंट्रोलर सहित आहे। अत्यंत कमी दरात ही किट तुम्हाला मिळेल। ही किट किंवा याबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता 84 21 82 62 62 या क्रमांकावरती।
आता मग इन्क्युबेटर सेमी ऑटोमॅटिक घ्यावं का फुल्ली ऑटोमॅटिक घ्यावं मित्रांनो, याबद्दल तर आपण सविस्तर चर्चा करूयात. पण त्याच्यापूर्वी काय करूयात मित्रांनो, या ठिकाणी आपण संपूर्ण लाईव्ह डेमो पाहूयात की बाबा हे सेमी ऑटोमॅटिक 100 अंड्यांचं इन्क्युबेटर कसं आहे, हे इन्क्युबेटर कशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट करू शकते, आतील असणारी रचना कशी आहे, साईज कशी आहे, दिसायला कसं आहे. एक गोष्ट सांगतो मित्रांनो, इन्क्युबेटर सेमी ऑटोमॅटिक घ्या, फुल्ली ऑटोमॅटिक घ्या, थर्माकोल बॉडीचं घ्या, प्लायवूड बॉडीचं घ्या मित्रांनो, आमचं एक ना एक इन्क्युबेटर दर्जेदार आहे. म्हणजे असं नाही की कमी किमतीचं आहे म्हणून त्यातली क्वालिटी कमी आहे मित्रांनो, फक्त फॅसिलिटीज चेंज येतात. रिझल्ट बाबतीत कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला भासणार नाही. तर मित्रांनो चला आता हे इन्क्युबेटर पाहूयात. त्याबद्दल राहिलेली जी माहिती आहे की इन्क्युबेटर कोणतं प्लायवूड बॉडीचं घ्यावं, सेमी ऑटोमॅटिक घ्यावं, फुल्ली ऑटोमॅटिक घ्यावं, याच्याबद्दल माहिती लाईव्ह डेमो झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. म्हणून मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर बघा मित्रांनो, आता इथून पुढे आपल्याला जय लाड सर संपूर्ण इन्क्युबेटर दाखवतील, माहिती देतील. ती संपूर्ण माहिती बघा. हे आपलं इन्क्युबेटर तुम्हाला इथून पुढे दिसेल मित्रांनो, आतील पार्ट सहित. त्यानंतर तुम्ही लक्षात घ्या की इन्क्युबेटर आपलं दर्जेदार आहे आणि 100% तुम्हाला रिझल्ट देणार आहे. म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ लाईव्ह डेमोचा पाहून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला माहिती कंटिन्यू त्यानंतर राहिलेली देऊन टाकेल. आणि या इन्क्युबेटरला पाहून काही शंका असतील तर मित्रांनो जरूर तुम्ही 84 21 82 62 62 किंवा 800 7295 वर विचारू शकतात. तर बघा मित्रांनो, आता इथून पुढे जय लाड सर संपूर्ण लाईव्ह डेमो आपल्याला दाखवतील. नमस्कार मित्रांनो, मी जय लाड. चला मित्रांनो, जसे की उदय सरांनी सांगितल्याप्रमाणे मशीन तर पूर्ण महाराष्ट्रात व भारतात गेलेले आहेत, पण काही जणांना भरपूर अडचण येत आहे की मशीन भेटली पण त्याला वापरायची कशी. त्या अडचणीबद्दल आज उदय सरांनी सांगितलं होते की हा व्हिडिओ बनवत आहे. त्याबद्दल आज मी तुम्हाला पूर्ण मशीनची माहिती व त्यात अंडे कसे ठेवायचे व याच्यात कोणते कोणते साहित्य येते त्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. तीही डेमो सहित चालू करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, पहिले आपण मशीन पूर्णतः खोलून बघू. मशीनसोबत काय काय येते याची माहिती घेऊ. मित्रांनो, मशीनसोबत तुम्हाला 2 होल्डर, ह्या होल्डरची एक वेगळी पिन येते, ही पिन. त्याच्यानंतर एक फॅन येतो, एक LED लाईट येते, एक ॲडॅप्टर येते, सोबत एक तुम्हाला एक छोटंसं सेन्सर येतं. यामध्ये पुन्हा बघा मित्रांनो 2 मग्स येतात. याच्यामध्ये आपल्याला 2 कोपऱ्यात 2 पाणी भरून ठेवायचे असतो. सोबत 40 वॅटचे आपण लाईटसुद्धा देत आहोत. हे 40 वॅटचे लाईट देत आहोत. हे प्रत्येक होल्डरमध्ये प्रत्येकी एक एक लावून घेऊ आपण मित्रांनो. तुम्ही बघू शकता. प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून घ्या मित्रांनो, तुम्हाला अडचण येणार नाही. लाईट सहसा 40 वॅटचे लावा, तसेच आम्ही सोबत देणारच आहोत. यदा कदाचित वापरताना शॉर्ट झाले तर 40 वॅटचेच मागवा. हे बघा मित्रांनो, आता हे ॲडॅप्टर आहे. आपण ॲडॅप्टर बाहेर काढून घेऊ, सेन्सरला मध्ये ठेवू, एकदा हे झाकून घेऊ. आता मी तुम्हाला दाखवतो की टेम्परेचर कंट्रोलर वर्क कसं करतं. तर टेम्परेचर वाढतं कसं व कमी कसं होतं व सेन्सर काम कसं करतं ते आपण बघूया. हे ॲडॅप्टर व पिन आपण स्विचमध्ये लावली. बघा मित्रांनो, लाईट चालू झालेली आहेत. हे आहे सेन्सर. आता हे सेन्सर जसं मी लाईट जवळ नेईल तसं तसं टेम्परेचर वाढत जाईल आणि 37.8ला जेव्हा हे बंद होतील तेव्हा आपण बघू त्या. हे बघा मित्रांनो, आता टेम्परेचर वाढत आहे. बघा टेम्परेचर स्पीडली वाढत आहे.
कारण मी सेन्सर बल्बच्या जवळ ठेवलेला आहे. अंडे ठेवल्यानंतर एवढ्या स्पीडनं तुमचं टेम्परेचर वाढणार नाही, कारण सेन्सर खाली राहतं. बघा मित्रांनो, 37.7 झालेले. आता 37.8ला बल्ब बंद होतील. हे टेम्परेचर 40च्या वरी जायला नको, तर तसं काय होतं असं. बघा मित्रांनो, लाईट आता बंद झालेले आहेत 37.7ला पूर्णतः. बघा पुन्हा चालू झालेले आहेत. टेम्परेचर 37.5वर आले की बघा काय बंद झाले. सेन्सर बाजूला गेलं, पुन्हा चालू झाले. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितले आता हे मशीन पूर्ण कशी आहे, हिला फिट कसं करायचं हे सांगितलं. आता ही मशीन जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा तुम्ही हिचा वापर कसा करायचा त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो तुम्हाला. आता हे 2 मग्स दिलेले आहेत तुम्हाला. पहिले खाली मोठा एक न्यूजपेपर आतरून घ्या असा व्यवस्थित चांगल्या प्रकारे. 2 मग्स 2 कोपऱ्यात ठेवून द्या व्यवस्थितरित्या. आणि ह्या डायरेक्शननी 100 अंडे बसतील असे व्यवस्थित 100 अंडे याच्यात लावून घ्यायचे. आणि सोबत हे जे सेन्सर आलेले आहे हे सेन्सर अंड्यामध्ये ठेवून द्यायचं. आणि मित्रांनो, हे मग्स जे दिलेले आहेत याच्यामध्ये व्यवस्थितरित्या पाणी भरून ठेवून द्यायचं व याची लेवल कमी झाल्यानंतर मेंटेन करायची व हे सेन्सर पाण्यामध्ये न जाऊ द्यायचं. याला असं सरळ अंड्यामध्ये ठेवून द्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित बॉक्सचं झाकण लावून घ्यायचं. दोन्ही बटन चालू करून द्यायचे. आणि मित्रांनो, चालू करून दिल्यानंतर जेव्हा तुम्हाला अंडी फिरवायची आहेत मधातली तेव्हाच हा बॉक्स उघडायचा. याच्यानंतर बॉक्स कधी उघडायचा नाही. यदा कदाचित लाईट गेली व तुमची अंडी फिरवायची वेळ आली असेल तर त्यावेळेस सुद्धा बॉक्स उघडायचा नाही. जेव्हा लाईट येईल तेव्हा लाईट आल्यानंतर सगळे लाईट चालू होतील तेव्हाच तुम्ही उघडून बॉक्स अंडी फिरू शकता. तर मित्रांनो, असा होता इन्क्युबेटरचा डेमॉन्स्ट्रेशनचा भाग. तर बघा मित्रांनो, हा होता संपूर्ण लाईव्ह डेमो जो की आपल्याला जयलाड सरांनी दाखवला. सुंदरतेने त्यांनी त्या ठिकाणी अडॅप्टर, फॅन आणि कंट्रोलची तुम्हाला सर्व माहिती दिली. कशा पद्धतीनं मग्ज असतात, कशा पद्धतीनं 40 व्होल्टचे 2 लाईट्स असतात व याची सिस्टीम सर फार सोपी आहे. या सिस्टीमचा वापर करणं फार सोपं आहे. तरी तुम्हाला पावला पावलावरती आमचे कर्मचारी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील, त्याबद्दल निश्चिंत राहा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला राहिलेला शिल्लकचा प्रश्न आहे की बाबा इन्क्युबेटर सेमी ऑटोमॅटिक घ्यावं का फुल्ली ऑटोमॅटिक. रिझल्ट कशात भारी येतो? तर मित्रांनो, रिझल्ट सेमी ऑटोमॅटिकचा पण चांगला आहे, फुल्ली ऑटोमॅटिकचा पण चांगला आहे, पण फरक काय ते बघा. तर मित्रांनो, सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर मध्ये जर 100 अंड्यांचा विचार केला तर 100 अंडे बसतात. पण फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर 100 अंड्यांचं घेतलं तरी मित्रांनो 75 ते 80 अंडे बसतात. 15 ते 20 अंडे कमी बसतात, कारण त्याला टर्न करावं लागते, फिरावं लागते. त्यामुळे याबरोबरच मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की सेमी ऑटोमॅटिक घ्यावं का फुल ऑटोमॅटिक. मित्रांनो, रिझल्ट बाबतीत दोन्ही इन्क्युबेटर जबरदस्त आहेत. मग आपल्याला घ्यावं हा प्रश्न जर सोडवायचा असेल
तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी साधारण या प्रश्नाचं उत्तर देतो की जर तुमच्याकडे वेळ असेल सकाळ संध्याकाळ 15 मिनिट तर मित्रांनो तुम्ही सेमी ऑटोमॅटिकच इन्क्युबेटर घ्या, पण तुमच्याकडे अजिबात वेळ नाही, तुम्ही त्या ठिकाणी वेळ देऊ शकत नाहीत, अशा परिस्थितीत फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर घेणं जास्त गरजेचं आहे। म्हणजे बघा रिझल्ट बाबतीत कुठेही परिणाम नाही, वेळ असेल तर सेमी ऑटोमॅटिक घ्या आणि वेळ नसेलच तुमच्याकडे तर फुल ऑटोमॅटिक इन्क्युबेटर तुम्ही घ्यावं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सेमी ऑटोमॅटिक फुल ऑटोमॅटिक हा प्रश्न निकाली निघाला, पण त्या ठिकाणी थर्माकोल बॉडीचं घ्यावं का प्लायवूड बॉडीचं घ्यावं? मित्रांनो थर्माकोल बॉडीपेक्षा प्लायवूड बॉडीचं इन्क्युबेटर 100% मजबूत आहे, पण या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्या घरी उंदीर किंवा लहान मुलांचा त्रास असेल तर तुम्ही प्लायवूड बॉडीचं इन्क्युबेटर घ्यावं, पण तुमच्या घरी कुणीही त्या इन्क्युबेटरला धक्का लावणार नसेल, स्पर्श करणार नसेल, तर अशा वेळेस थर्माकोल बॉडीचं इन्क्युबेटर घ्यावं। दोन्हीमध्ये असणारा रेटचाही फरक पहा, म्हणजे काही जणांचा विषय काय असतो की सेमी ऑटोमॅटिक जे इन्क्युबेटर आहे 100 अंड्याचं थर्माकोल बॉडीचं ते मिळते 3000ला आणि तेच इन्क्युबेटर प्लायवूड बॉडीमध्ये मिळते 5000ला। मग यावेळेस असाही विचार करा किंवा या असणाऱ्या 5000त 1000 रुपये टाकले तर 6000 मध्ये 2 इन्क्युबेटरचा सेट सुद्धा थर्माकोल बॉडीचा येतो। हां, एवढी गोष्ट 100% खरी आहे की थर्माकोल बॉडीपेक्षा प्लायवूड बॉडी 100% मजबूत असते, याबद्दल दुमत नाही, पण थर्माकोल बॉडीमधून मिळणारा रिझल्ट चांगला आहे। सुरुवात करायची असेल तर थर्माकोल बॉडीपासून करा आणि हाही विचार करा की 5000त 1000 टाकले तर 2 इन्क्युबेटर थर्माकोल बॉडीचे येतात, म्हणजे तुम्ही दर 6 महिन्याला वर्षाला 1.5 वर्षाला थर्माकोल बॉडीच्या इन्क्युबेटरचा त्या ठिकाणी फ्रेश माल खरेदी करू शकतात। लक्षात घ्या इन्क्युबेटर कोणतंही खराब नाही, सेमी ऑटोमॅटिक घ्या, फुल ऑटोमॅटिक घ्या, थर्माकोल बॉडीचं घ्या किंवा प्लायवूड बॉडीचं। थर्माकोल बॉडी याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे गेलं की तुटलं, असं नाहीये, 1.5 सेंटीमीटरचा मजबूत थर्माकोल आहे मित्रांनो। एवढी गोष्ट आहे की थर्माकोल पेक्षा प्लायवूड मात्र मजबूत असतो, पण आपल्याला त्या ठिकाणी रक्कम कमी आहे, इन्क्युबेटरचं त्या ठिकाणी खरेदी करणं गरजेचं आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला थर्माकोल बॉडीचं इन्क्युबेटर जास्त परवडणार झालं। त्यामुळे इन्क्युबेटर खरेदी करत असताना सगळ्यात पहिल्या प्रश्नाचा निकाल लावायचा की बाबा सेमी ऑटोमॅटिक घेऊ का फुल ऑटोमॅटिक। त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर तुम्ही ठरवायचं की मग थर्माकोल बॉडीचं घ्यायचं का प्लायवूड बॉडीचं। पण एवढं सांगतो रिझल्ट कुणाचाही डावा नाही, कोणत्याही इन्क्युबेटर पासून सुरुवात करा आणि तुम्ही महागाचं भेटले म्हणून आम्ही तुमच्यावर जास्त लक्ष देणार नाही, हलकं घेतले म्हणून कमी लक्ष देणार असं कधीही होणार नाही। आमच्यासाठी प्रत्येक आमचा असणारा कस्टमर म्हणजे त्या ठिकाणी असणारा ग्राहक हाच राजा आहे आणि त्यामुळे मित्रांनो तुम्ही इन्क्युबेटर कोणतं घेतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, त्या इन्क्युबेटर सोबत माहिती संपूर्ण दिल्या जाईल आणि इन्क्युबेटर पुन्हा सांगतो कोणतंही डाव नाही। पण गावरान कुक्कुटपालनातून जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवायचा असेल तर मित्रांनो अशा संदर्भात तुम्हाला इन्क्युबेटरचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही। आणि जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो की तुमचं प्रेम प्रोत्साहन एवढं मिळतंय की ज्यामुळे आपण मराठी यूट्यूब चॅनलमध्ये त्या ठिकाणी एकमेव आहोत की जे महाराष्ट्रामध्ये इन्क्युबेटर विक्रीमध्ये नंबर 1 ला आहेत आणि भारतामध्ये आपला रँक मित्रांनो टॉप 10 मध्ये आलाय। हे घडलंय मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे प्रोत्साहनामुळे, म्हणून मित्रांनो तुमचा असणारा विश्वास कधीही फोल जाणार नाही आणि तुम्हाला पावला पावलावरती 100% मदत होईल। याबद्दल काही समस्या असतील तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहून कळवत चला। तर मित्रांनो आत्ताच या क्षणी तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल किंवा इन्क्युबेटर बुक करायचं असेल किंवा काहीही प्रश्न इन्क्युबेटर बाबतीत विचारायचा असेल तर आमचे क्रमांक खुले आहेत मित्रांनो। 84 21 82 62 62 हा लखन लाड सरांचा नंबर आहे आणि 800 7295 हा जय लाड सरांचा नंबर आहे की ज्यांनी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवला होता। तर मित्रांनो याच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधा आणि आजच या ठिकाणी इन्क्युबेटर खरेदी करा, कारण मित्रांनो इन्क्युबेटर 12ही महिने त्या ठिकाणी पिल्ले काढू शकते मित्रांनो आणि सोबतच आपली कोंबडी तरी पावसाळ्यात पिल्ले काढणार नाही, भर उन्हाळ्यात काढणार नाही, पण इन्क्युबेटर तुम्हाला कधीही दगा फटका करणार नाही। जर व्यावसायिक दृष्टीने करियर म्हणून तुम्ही बेरोजगार तरुण किंवा सुशिक्षित अथवा अशिक्षित तरुण म्हणून जर व्यवसायाची निवड करणार असाल तर सुरुवातीलाच इन्क्युबेटर वापरा, तुम्हाला पुन्हा पुन्हा अडचणीचा सामना करावा लागणार नाही। आणि इन्क्युबेटर घेत असताना एकच विनंती की मित्रांनो कमीत कमी लहानात लहान इन्क्युबेटर पासून सुरुवात करा, ज्यामुळे तुमचा खर्च कमी होईल व तुम्ही 100% यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे। तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी बेस्ट ऑफ लक मित्रांनो, शुभेच्छा। तुम्ही व्यवसायामध्ये उतरा, तुम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ, कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या व्हिडिओ लिंकचा आधार घ्या
आणि महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब प्रत्येक वेळी राहते म्हणून व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळत राहील. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे मनापासून खूप खूप आभार.